थर्मोडायनामिक्स, 6वा लेसन, वर्क डन इन आइसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅस. 5व्या लेसन मध्ये आपण काय पाहिलं होतं? वर्क डन इन आइसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस. बरोबर. आता फक्त कोणता शब्द? आयसोथर्मल तर आहेच, फक्त इरिव्हर्सिबलच्या ऐवजी रिव्हर्सिबल मॅनरनी, रिव्हर्सिबल पद्धतीनं जर आपण गॅस एक्सपांड केला तर किती वर्क मिळतं याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला आता तयार करायचं आहे. हे अतिशय महत्त्वाचं एक्सप्रेशन जे परीक्षेत 3 मार्कासाठी, कधी 2 मार्कासाठी विचारल्या जातं किंवा यावर आधारित प्रॉब्लेम पण असू शकतो. ठीक आहे, त्याची पण प्रॅक्टिस आपण घेणार आहोत. याच एक्सप्रेशनला एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क असंही म्हटलं जातं. मॅक्झिमम वर्क एक्सप्रेशन किंवा एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. सरळ सरळ प्रश्न विचारतील, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क किंवा डिराइव्ह द वर्क डन इन द आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस. आपण मागच्या तासाला एक्सप्रेशन बघितलं होतं इरिव्हर्सिबल मध्ये. काय आलं होतं उत्तर आपलं? W इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. बरोबर आहे. दिस इज द वर्क डन ऑब्टेन्ड इन आयसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस. याच्यामध्ये डेल्टा व्ही म्हणजे कोण असतो? V2 मायनस V1 म्हणजेच कोण? चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द गॅस. आणि पी म्हणजे काय? त्या गॅसवर असलेलं प्रेशर. किती प्रेशरच्या अगेन्स्ट गॅस एक्सपांड होतो ते प्रेशर आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का आता की वर्क डन इज इक्वल टू, निगेटिव्ह साइन कशासाठी आली? गॅस एक्सपांड होत असेल तर UPSC चा नियम काय सांगतो की एक्सपान्शन ऑफ गॅस इट इज ए निगेटिव्ह वर्क. ठीक आहे, म्हणून निगेटिव्ह साइन आलेली आहे. प्रेशर ऑन द गॅस मल्टीप्लाइड बाय डेल्टा व्ही म्हणजे कोण? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम. प्रेशर मल्टीप्लाइड बाय चेंज इन व्हॉल्यूम. काही अडचण आहे काही? याचं काम पडणार आहे आपल्याला. आता वर्क डन शेवटी हाच फॉर्म्युला आहे. काय? प्रेशर ऑन द गॅस मल्टीप्लाइड बाय चेंज इन द व्हॉल्यूम. ही निगेटिव्ह साइन, हे प्रेशर ऑन द गॅस आणि हे चेंज इन व्हॉल्यूम, हे W म्हणजे वर्क डन. ठीक आहे, याचं आपल्याला काम पडणार आहे. मग वाटलं तर इथे शॉर्टकट लिहून ठेवतो मी. W इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे. आता आपण जाऊया एक्सप्रेशन कडे. थोडी प्रॅक्टिस करायची, एकदा दोनदा. बऱ्याच वेळेला परीक्षेत हे विचारल्या जातं. मग आता पुन्हा एकदा अजम्पशन पाहूया आपण कसे आहेत ते. लेट n mole of an ideal gas is enclosed in a cylinder. काय केलं मी आता इथे? n नंबर ऑफ मोल्स घेतले. एक मोल म्हणजे किती? मोलार मास एवढा गॅस. मोलार मास म्हणजे किती? ॲव्होगाड्रोज नंबर एवढे मॉलिक्यूल एकत्र आल्यानंतर जे मास बरेल ते झालं मोलार मास. मग असे 1 मोल, 2 मोल, 3 मोल असा किती गॅस घेतला म्हटलं मी? n मोल. कोणता गॅस घेतला? आयडियल गॅस. आयडियल गॅस म्हणजे कोणता गॅस? द गॅस विच ओबे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ और जनरल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. हे 11वीत येऊन गेलेलं आहे किंवा फिजिक्स मध्ये पण येऊन गेला असेल. जनरल गॅस इक्वेशन म्हणण्यात येते याला. PV इज इक्वल टू nRT. हे बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ दोघांच्या कॉम्बिनेशन पासून तयार करण्यात आलेलं आहे. याला जनरल गॅस इक्वेशन म्हणायचं. मग जो गॅस बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ किंवा हे जनरल गॅस इक्वेशन फॉलो करतो त्याला म्हणायचं आयडियल गॅस. ठीक आहे. n mole of a ideal gas is enclosed in a cylinder.
हाही फॉर्म्युला इथे लिहून ठेवतो. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. याला काय म्हटलं जातं? जनरल गॅस इक्वेशन. पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आणि कॅपिटल टी म्हणजे टेम्परेचर इन केल्विन. ठीक आहे. लेट n mole of an ideal gas is enclosed in a cylinder which is fitted with weightless and frictionless piston. हे पिस्टन आहे. पुन्हा तेच वेटलेस आणि फ्रिक्शनलेस. मागचेच अजम्पशन, फक्त मी इथे n मोल म्हटलंय. लेट n mole of an ideal gas is enclosed in a cylinder fitted with weightless and frictionless piston at temperature capital T which do not changes during the expansion of the gas. Why? Because it is a isothermal process. टेम्परेचर बदलू द्यायचं नाही, आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे. मग टेम्परेचर किती आहे? टी, जे बदलणार नाही, आपण बदलू देणार नाही. n mole of a ideal gas is enclosed in a cylinder which is fitted with weightless and frictionless piston at temperature T. Let initial volume of the gas is V1 and let here P is the pressure of the enclosed gas. बघा आता आपल्याला काय अझम्पशन केलंय मी? या गॅसचं प्रेशर किती आहे? आता तो म्हणतो P आहे. कोणाचं? हा जो n मोल ऑफ आयडियल गॅस जो आहे तो. आता इथे काहीच सध्या कुठलीच प्रोसेस होऊन राहिलेली नाही, म्हणजे जेवढं प्रेशर या गॅसचं असेल तेवढंच प्रेशर कोणाचं आहे? आता यावर ऍटमॉस्फिअरचं पण आहे, म्हणून इक्विलिब्रियम तयार झालेला आहे. एक्सपान्शनही होणार नाही, कॉम्प्रेशन पण होणार नाही. बरोबर आहे की नाही? आता हे इक्विलिब्रियम आलेलं आहे, दोघांचं प्रेशर सारखंच आहे. इनिशियल व्हॉल्यूम व्ही, पी इज द प्रेशर ऑफ द एनक्लोज्ड गॅस. हा जो गॅस आपण बंद करून ठेवला याचं प्रेशर किती आहे म्हटलं मी आता? पी आहे. नाउ धिस गॅस इज अलाउड टू एक्सपांड isothermally and reversibly from volume V1 to V2. बघा शब्द प्रयोग, V1 पासून V2 पर्यंत आता गॅस एक्सपांड करायचा आहे तुम्हाला. कोणत्या मॅनरनी? आयसोथर्मली. म्हणजे काय? टेम्परेचर बदलू द्यायचं नाही. आता रिव्हर्सिबल मॅनरनं जायचं आहे आपल्याला. रिव्हर्सिबल प्रोसेसची व्याख्या आठवते? काय होते? The value of driving force of the system is infinitesimally greater than the opposing force of the surrounding. हे किंचित जास्त असतं, वरचं प्रेशर किंचित कमी असतं. मग अशा पद्धतीने जर आपण गॅस एक्सपांड केला तर ते काय होईल? रिव्हर्सिबल एक्सपान्शन होईल. आणि आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन मध्ये जे वर्क मिळतं ते मॅक्झिमम असतं, म्हणून यालाच आपण मॅक्झिमम वर्क एक्सप्रेशन असंही म्हटलेलं आहे. When the gas expands isothermally and reversibly, then here maximum work is obtained. असं आहे. मग आता आपण सांगितलं, now the gas is allowed to expand isothermally and reversibly from volume V1 to V2. Now as this is a reversible expansion of the gas, here the value of opposing pressure is slightly less than the प्रेशर ऑफ द गॅस. आता मी काय करतो? हे दोन्ही प्रेशर सारखेच आहे, वरचं प्रेशर किंचित कमी करतो. दोन्ही किती होते? पी एवढे होते. आता वरचं प्रेशर मी अगदी छोट्या क्वांटिटीनं कमी केलं, म्हणजे काय? डीपीनं कमी केलं. वरचं प्रेशर मी काय केलं? थोडंसं कमी केलं. जसं मी म्हटलं होतं की समजा 1000 आहे, वरची 1000 आहे, अर्धा ग्रॅम काढून घेतलं फक्त, म्हणजे वरचं थोडंसं प्रेशर कमी झालं, किंचित गॅस एक्सपांड होईल. बस तसंच आहे. मध्ये वेअर डीपी इट इज अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी इन प्रेशर. पुन्हा पहा एकदा. द गॅस इज अलाउड टू एक्सपांड फ्रॉम व्हॉल्यूम V1 to V2 isothermally and reversibly. Now as this is a reversible expansion of the gas, here pressure on the gas is slightly less than the pressure of the gas. Pressure on the gas is slightly less than the pressure of the gas. किंवा value of driving pressure is slightly greater. हे किंचित जास्त आहे डीपीनं, वरचं डीपीनं कमी आहे असं म्हणा.
मग आता काय होईल, ड्यू टू द डिक्रीज इन द प्रेशर the gas will be expanded by a very small volume say dV. आता वरचं प्रेशर कमी केल्यामुळे काय झालं की गॅस थोडासा एक्सपांड झाला, हा एवढा एक्सपांड झाला, हा चेंज इन व्हॉल्यूम, डायरेक्टली मी त्याला म्हटलं चेंज इन व्हॉल्यूम. किती बदल झाला आता व्हॉल्यूम मध्ये, dV न बदल झाला. लक्षात आले का प्रोसिजर? पहा बरं, मी काय केलं तर अगोदर गॅसचं प्रेशर आपल्या P होतं, वरचंही P होतं, मला गॅस एक्सपांड करायचा आहे पण हळूहळू, एकदम नाही V1 पासून V2 पर्यंत. मग मी वरचं प्रेशर किंचित कमी केलं DP न. मग कमी झाल्यामुळे काय होईल, खालचं प्रेशर जास्त असल्यामुळे पिस्टन किंचित वर ढकललं गेलं, म्हणजेच व्हॉल्यूम मध्ये बदल झाला, एक्सपांड झाला गॅस. मग चेंज इन व्हॉल्यूम किती आहे, dV. मग ही एक स्टेप झाली. या एका स्टेप मध्ये वर्क किती मिळेल ही याच फॉर्म्युल्याने काढू आपण. मग वर्क डन इन वन स्टेप, ही जेव्हा एक स्टेप झाली तेव्हा वर्क डनचा फॉर्म्युला आपला जो आहे काय आहे, मग वर्क डन इज इक्वल टू निगेटिव्ह साइन प्रेशर ऑन द गॅस मल्टीप्लाइड बाय चेंज इन व्हॉल्यूम. काही बिघडलं? मग या एका स्टेप मध्ये किती वर्क मिळालं, हे छोटं वर्क मिळालं कारण हे वरचं प्रेशर अतिशय कमी होतं, चेंज इन व्हॉल्यूम पण कमी होता, याला मी म्हटलं DW वर्क मिळालं. आपल्याला वर्क पण कमी मिळालं, ए स्मॉल क्वांटिटी इन वर्क, DW. मायनस साइन, आता प्रेशर ऑन द गॅस किती आहे, P मायनस DP. चेंज इन व्हॉल्यूम किती झाला, dV. काही बदल झाला का? बस हे एवढं समजलं की पुढचं फार सोपं आहे एक्सप्रेशन. एका स्टेप मध्ये किती वर्क मिळालं तुम्हाला आता, DW. मग DW वर्क कुठून काढलं तुम्ही, याच फॉर्म्युल्यावरून, प्रेशर इनटू चेंज इन व्हॉल्यूम. प्रेशर किती होतं गॅसवर, P मायनस DP. चेंज इन व्हॉल्यूम किती झाला, dV झाला. मग एका स्टेप मध्ये DW वर्क मला मिळालं. याला थोडं सिंप्लिफाय करू आपण आता. सो DW इज इक्वल टू, ही मायनस साइन अशीच ठेवतो, याचं एक्सपान्शन करतो, P इंटू DV मायनस DP इंटू DV. काही बिघडलं? दॅट इज मायनस P DV मायनस मायनस प्लस DP इंटू DV. हे काय झालं आता, एका स्टेप मधलं वर्क. DP काय आहे, चेंज इन द प्रेशर बाय व्हेरी स्मॉल क्वांटिटी, और इट इज द प्रेशर, व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ प्रेशर. ही DP क्वांटिटी अतिशय लहान आहे कारण रिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि त्यामुळे चेंज इन व्हॉल्यूम देखील स्मॉल क्वांटिटी राहील. मग दोन स्मॉल क्वांटिटीचा गुणाकार काय होईल पहा बरं, आणखी कमी होईल, DP इंटू DV. फॉर एक्झाम्पल पॉइंट इंटू 0.1 करा बरं, 0.1 मल्टीप्लाइड बाय 0.1, 0.01 झाला नाही का, खूप लहान झाला लगेच. दोन लहान संख्येचा गुणाकार पॉइंट मध्ये असेल तर तो त्याच्याही पेक्षा कमी होतो. म्हणजेच काय झालं, ऍज DP इट इज अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी इन प्रेशर, DV इट इज अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी इन व्हॉल्यूम, so its product is again very very small and hence it can be neglected. तो अतिशय लहान क्वांटिटी आहे म्हणून आपण ती काय करू, निग्लेक्ट करून टाकू. मग आपल्याला एका स्टेप मध्ये किती वर्क मिळालं बघा आता, P इंटू DV, DP मायनस DP इट इज निग्लेक्टेड. फार कमी किंमत आहे ती, अतिशय कमी आहे, प्रॅक्टिकली ती मिनिंगलेस झाली म्हणून आपण त्याला वगळून टाकलं. मग एवढं वर्क आपल्याला एका स्टेप मध्ये मिळालं, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला V1 पासून V2 पर्यंत जायचं आहे. तुम्ही फक्त एक स्टेप घेतली एवढं वर्क मिळालं, दोन स्टेप घेतले तर अजून एवढं वर्क मिळेल, तीन स्टेप अजून वर्क, 10 स्टेप मल्टीप्लाय बाय 10 करा, 100 स्टेप मल्टीप्लाय बाय 100 करा. थोडक्यात म्हणजे काय, V1 पासून V2 पर्यंत तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त स्टेप्स घ्याल तेवढी ती प्रोसेस काय होईल, रिव्हर्सिबल होईल. आता मी 2, 4, 10, 15, 100, 200, मी 200 घेतल्या, कोणी 300 घेईल स्टेप्स, कोणी 400 घेईल, कोणी 500 घेईल. जेवढ्या जास्तीत जास्त स्टेप्स घ्याल तेवढी ती प्रोसेस काय होईल, रिव्हर्सिबल होईल. म्हणून आपण त्याला काहीसं आयडियल प्रोसेस म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आता आपण असं इमॅजिन करू, इन्फानाइट नंबर ऑफ स्टेप्स, V1 पासून V2 पर्यंत आपण गेलो, लिमिटेड स्टेप्स घेतले का नाही, इन्फानाइट नंबर ऑफ स्टेप्स घेतल्या तर वर्क किती. आता अशा वेळेला मला मॅथमॅटिक्स मधलं इंटिग्रेशन उपयोगात पडतं. जेव्हा
असा प्रकार उद्भवतो की हे 10 स्टेप 20 स्टेप 50 स्टेप माहित नाही, V1 पासून V2 पर्यंत गॅस एक्सपांड झाला किती, थ्रू इन्फानाइट नंबर ऑफ स्टेप्स. मग अशा वेळेला वर्क किती V1 पासून V2 पर्यंत, मग तो म्हणतो याचं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन म्हणजे समपच होतं. मग इंटिग्रेटिंग द इक्वेशन नंबर 1, याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला का पहा बरं, अगदी सोपं आहे. इथलं ठीक आहे. पहा एकदा पुन्हा, वरचं प्रेशर किती, P मायनस डीपी, चेंज इन व्हॉल्यूम डीव्ही, गुणाकार केला. ही क्वांटिटी मी निग्लेक्ट केली कारण ती अतिशय लहान भरते म्हणून. दिस इज अ वर्क डन ऑब्टेन्ड इन 1 स्टेप. नाउ the total work done obtained when the gas expands from volume V1 to V2 isothermally and reversibly, then total work done is called as a maximum work, and it can be obtained by integrating equation number 1. So integration of dW, integration minus P into dV, बरोबर आहे, मायनस P into dV. व्हेरिएबल कोण आहे, हा व्हॉल्यूम डीव्ही, चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम बदलतोय की नाही, कुठून कुठपर्यंत बदलतो, V1 पासून V2 पर्यंत. याला म्हणतात डेफिनेट इंटिग्रेशन. काय म्हणतात याला, लिमिट आहे याला, लोअर लिमिट V1 पासून तर V2 पर्यंत. मग किती वर्क मिळतं, हे एवढं वर्क मिळतं इंटिग्रेशन घेऊन आपल्याला. बस आता हे सोडवायचं आहे आपल्याला इंटिग्रेशनच्या नियमानुसार. म्हणजे आपल्याला वर्क डन इन isothermal reversible expansion of the gas मिळेल. So integration of dW, it is called as a maximum work, say W max. काही बिघडलं, याला मी काय म्हणतो आता, मॅक्झिमम वर्क W max म्हटलं. आता ही निगेटिव्ह साइन बाहेर काढतो आणि फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 जसंच्या तसं लिहिलं. इंटिग्रेशन साइनच्या बाहेर आली निगेटिव्ह साइन. आता हा प्रेशर जो आहे, इथे व्हॉल्यूम व्हेरिएबल आहे, मग या प्रेशरची किंमत मी व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये लिहितो फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन. हे आयडियल गॅस आहे, यासाठी आयडियल गॅस इक्वेशन काय आहे मग बघा, PV इज इक्वल टू NRT. मग आपल्याला P ची किंमत काय होईल, NRT डिवायडेड बाय V. PV इक्वल टू NRT. मग P ची किंमत किती झाली, NRT डिवायडेड बाय V. P ची किंमत इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम मी आता इथे टाकून देतो. मग इथे काय होईल हे पहा बरं, NRT डिवायडेड बाय V इंटू dV. कुठून घेतला आपण हे, फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू NRT. P ची किंमत मी आता एक्सप्रेशन मध्ये टाकली. आता पहा, सो W max इज इक्वल टू, so W max maximum work is equal to negative sign n number of moles. n number of mole गॅस घेतले ते बदलणार नाही, कॉन्स्टंट क्वांटिटी आहे, इंटिग्रेशन साइनच्या बाहेर आली. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे, तोही बदलत नाही, तोही बाहेर आला. T पण बाहेर घेतो, T म्हणजे टेम्परेचर, हे पण कॉन्स्टंट आहे. का बरं, आयसोथर्मल प्रोसेस, टेम्परेचर बदलणार नाही. मग ह्या तिन्ही टर्म तुमच्या कॉन्स्टंट आहेत, ह्या बाहेर काढूया आपण. फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 आणि इथे 1/V dV. पॉवर काय राहिला आता, NRT बाहेर निघालं, काय शिल्लक राहिलं 1/V आणि dV. काही अडचण. आता आपल्याला एक इंटिग्रेशनचा नियम माहिती पाहिजे. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू log x. काय आहे, येऊन गेलेलं आहे, 11वीत येऊन गेलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx म्हणजे कोण, log x. मग 1/V dV म्हणजे काय होईल, log V. कारण व्हेरिएबल इथे x च्या ऐवजी व्हॉल्यूम आहे, log V होईल ते. ठीक आहे, पण इथे डेफिनेट इंटिग्रेशन आहे, लोअर लिमिट अप्पर लिमिट, ते पण आपण टाकूया. मग काय होईल, विच इज इक्वल टू निगेटिव्ह NRT. बरोबर आहे, याचं उत्तर log एक्सपोनेन्शियल असतो हा, log V. 1/x dx म्हणजे काय, log x. बरोबर आहे, म्हणजे log V. आणि लोअर लिमिट V1, अप्पर लिमिट V2. हे फॉर्म्युल्यावरून आपण घेतलं. मग आता पुढे काय होईल, सोडवायचं याला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. बरोबर आहे, log टू द बेस E, अप्पर लिमिट V2 मायनस
log to the base e v1, व्हेरिएबल v, फायनल व्हॉल्यूम v2, इनिशियल व्हॉल्यूम v1 म्हणजे log to the base e v2 minus log to the base e v1, that is negative nRT log to the base e v2 divided by v1, कारण log वजाबाकी असेल तर त्या संख्येचा भागाकार असतो थोडक्यात. सो v2 अपॉन v1. काही अडचण? हा एक्सपोनेन्शियल लॉग आहे. आता याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे? आपला टू द बेस 10 मध्ये करायचं आहे. मग कोणता कॉन्स्टंट घेत असतो आपण? 2.303. सो विच इज इक्वल टू निगेटिव्ह 2. वरच लिहितो मी, इथे दिसणार नाही कदाचित, हे इथे लिहितो. ठीक आहे. So W max, maximum work, is equal to minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. बघा, हेच ते एक्सप्रेशन आहे जे आपल्याला पाहिजे होतं. आपण टू द बेस 10 मध्ये आणण्यासाठी या फॅक्टरनी मल्टिप्लाय केलेलं आहे. हे असं एक्सप्रेशन आपण 11वीत न्यूक्लिअर मध्ये घेतलं होतं. बरोबर आहे. डब्ल्यू किंवा आय थिंक कायनेटिक्स मध्ये पण W max is equal to 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. हे झालं आता मॅक्झिमम वर्क एक्सप्रेशन. यातला प्रत्येक टर्मचा अर्थ लक्षात आला. हे झालं मॅक्झिमम वर्क. N म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ गॅस, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर इन केल्विन, V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम आणि V1 म्हणजे कोण? इनिशियल व्हॉल्यूम, नाही का? आता हे आहे N नंबर ऑफ मोल साठी. 1 मोल साठी किती होईल? कीप N इज इक्वल टू 1. 2 मोल साठी किती होईल? कीप N इज इक्वल टू 2. 10 मोल साठी किती होईल? N इक्वल टू 10 टाका, झालं. अगदी सहज काढता येतं. किती मोल साठी? आता हे N मोल साठी आहे. काही वेळेला आपल्याला हे इन टर्म्स ऑफ प्रेशर पण सांगता आलं पाहिजे. याच्यासाठी बॉइल्स लॉचा आधार घ्यावा लागतो. बॉइल्स लॉ आहे P1 V1 इज इक्वल टू P2 V2. सो P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 अपॉन V1. हा V1 इकडे गेला, P2 इकडे आणला. थोडक्यात V2 अपॉन V1 ची किंमत इन टर्म्स ऑफ प्रेशर किती झाली? P1 अपॉन P2. मग काय एक्सप्रेशन होईल पहा बरं ते. हा, आता हे मिटवतोय मी इकडचं. ठीक आहे, याचं काम झालंय आपलं. किती होईल मग आता? सो मॅक्झिमम वर्क W max इज इक्वल टू मायनस 2.303 nRT. बरोबर. नंतर लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1 घ्या, किंवा काय होईल? W max इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log to the base 10 P1 अपॉन P2. P1 अपॉन P2 म्हणजेच कोण? V2 अपॉन V1. कुठून घेतलं मी ते? बॉइल्स लॉ वरून. झालं एक्सप्रेशन. हे एवढं वर्क आपल्याला मिळतं आहे. हे इन टर्म्स ऑफ प्रेशर फॉर्म्युला झाला. हा इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूमचा फॉर्म्युला झाला. आणि अगोदर जेव्हा इरिव्हर्सिबल वर्क होतं तेव्हा किती मिळालं होतं तुम्हाला? हे झालं आपलं पहिलं एक्सप्रेशन आणि हे झालं आपलं सेकंड एक्सप्रेशन. तर असे दोन्ही एक्सप्रेशन तुम्हाला चांगले पाठ करून ठेवायचे आहेत आणि त्यावर आधारित प्रॉब्लेम पण असतात, तर ते आपण घेणारच आहोत. तर असं हे एक्सप्रेशन आहे. स्टेप बाय स्टेप जायचं. व्हिडिओ दोनदा बघायचा. नोट्समध्ये लिहून काढलेलं असेलच अगोदर तुम्ही, तर ते नोट्सकडे बघायचं. मी काय सांगतो ते पाहायचं. एकदा दोनदा व्हिडिओ बघितला की मग ते बंद करायचं आणि स्वतः एक्सप्रेशन डिराईव्ह करून पाहायचं. म्हणजे मग हे एक्सप्रेशन तुमचं संपलं. काय नाव दिलं मी याला? वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅस. इरिव्हर्सिबल वर्क असेल तर W इज इक्वल टू मायनस P डेल्टा V. आणि रिव्हर्सिबल मॅनरनी गॅस जर मी एक्सपांड केला तर हे एवढं वर्क मिळतं. W max इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log टू द बेस 10 V2 अपॉन V1 किंवा P1 अपॉन P2. ठीक आहे. एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क कशाला म्हणायचं मग? इट इज द वर्क ऑब्टेन्ड व्हेन an ideal gas is
expanded isothermally and strictly reversible manner. Such a work done is called as a maximum work. आणि हे त्याचं एक्सप्रेशन. ठीक आहे. मग आता हा पॉइंट इथे संपला. आता आपण थोडासा थर्मोडायनामिक्सच्या पहिल्या नियमाकडे जाणार आहोत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. व्हिडिओ लंबा होईल, इथेच हा लेसन आपण पुरे करूया. तोपर्यंत अभ्यास करा. गुड बाय.